राजकारणातलं एक मोठं वळण। अनेक वर्षांनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आलेत। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन भावाची भेट घेतली। या भेटीमुळे राज्याच्या राजकारणातल्या नव्या समीकरणांना सुरुवात होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। अनेक वर्षांच्या ताटातुटीनंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत। उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले। दादरहून निघाल्यानंतर मातोश्रीवर पोहोचल्यावर राज ठाकरे यांचे शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांनी जंगी स्वागत केलं। संजय राऊत स्वतः पुढे जाऊन राज ठाकरे यांचे स्वागत करताना दिसले। कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव घेत घोषणाबाजी केली। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात हात घालून त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी दोन्ही भावांनी एकमेकांना आलिंगन देऊन भावनिक क्षण अनुभवला। शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर अगदीच क्वचितच गेले होते, मात्र यावेळी ते स्वखुशीने आले आहेत। त्यामुळे ही भेट केवळ वाढदिवसापुरतीच मर्यादित आहे का, की मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीसाठीची नवीन सुरुवात आहे, असा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। मराठी मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा रंगली होती, मात्र त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता। आता राज ठाकरे यांच्या मातोश्री भेटीमुळे पुन्हा एकदा या युतीच्या शक्यता जोर धरत आहेत। राजकारणातलं हे दृश्य केवळ भावनिक नाही, तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचं मानलं जात आहे। ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यास मुंबईतील राजकारणाला मोठं वळण मिळू शकतं। महाराष्ट्राच्या राजकारणातील नवी समीकरणं, भावनिक भेट की राजकीय डावपेच? राज ठाकरे यांच्या मातोश्री भेटीमागचं खऱ्या अर्थानं महत्त्व पुढील काही दिवसातच स्पष्ट होईल। पण एक गोष्ट नक्कीच, ठाकरे बंधूंच्या या भेटीने मुंबई आणि राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे।